हर्षवर्धन सपकाळ कोण आहेत, त्यांना कोण ओळखतंय, हे विधान होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं. पण बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणातील अचंबित करणारी घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याच्या बातम्या माध्यमांनी दाखवल्या. राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने फडणवीस यांनी हा फोन केला होता. तर सुनेत्रा पवार यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी हर्षवर्धन सपकाळ यांची भेटही घेतली. तर दिल्लीत शरद पवार यांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा करून बारामतीमधून काँग्रेसच्या उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी खलबत केली आणि अखेर काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी मागे घेतली. पण काँग्रेसला माघार घ्यायचीच होती, तर त्यांनी उमेदवार का दिला? नक्की काय राजकारण झालं समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना विजयी करण्यासाठी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने बारामतीत निवडणूक होणार हे जवळपास निश्चित होतं. पण अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राज्याच्या राजकारणात अचंबित करणारी घटना घडली. सुनेत्रा पवारांना बिनविरोध निवडून आणण्याची जबाबदारी घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना थेट फोन केला. यामुळे राज्यातील प्रमुख असलेल्या भाजपच्या नेत्याने काँग्रेसच्या प्रमुख नेत्याला दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारासाठी फोन करण्याची ही राज्याच्या राजकारणातली तशी पहिलीच वेळ असावी. इतकंच नाही तर स्वतः सुनेत्रा पवार यांनीही हर्षवर्धन सपकाळ यांना 3 वेळा फोन करून काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांना अर्ज माघारी घेण्याची विनंती केली. त्यामुळे कोण हर्षवर्धन सपकाळ, त्यांना कोण ओळखतंय असं म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकतेच खासदार झालेल्या पार्थ पवार यांनी काँग्रेसचा डाऊनफॉल असल्याची टीका केली होती. त्याच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी चाणक्य असणारे मुख्यमंत्री आणि स्वतः उमेदवार असणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी फोन केला आणि या सगळ्या राजकीय घडामोडीतून हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवून दिलं की अजित पवारांसाठी जरी काँग्रेसने माघार घेतली असली तरी काँग्रेसला कोणी हलक्यात घ्यायचं नाही आणि म्हणूनच काँग्रेसने बारामतीमध्ये उमेदवार दिला होता. अर्थात काँग्रेसलाही हे माहीत होतं की अजित पवारांच्या निधनामुळे बारामतीत भावनिक लाट आहे, त्यामुळे उमेदवार जरी दिला तरी तो पडणार होता. पण तरीही काँग्रेस नेतृत्वाने राजकीय खेळी करून दबाव निर्माण केला आणि राज्यात काँग्रेस फक्त शिल्लक नाहीये तर काँग्रेसची ताकद अजूनही आहे हे दाखवून दिलं. कारण 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक खासदार हे काँग्रेसचे निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेस संपली किंवा काँग्रेस संपणार अशी टीका करणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची प्रतिमा कशी वाढवली आहे हे दाखवून दिलं आहे. पण सपकाळ यांनी एवढंच केलं असं नाही, तर त्यांनी स्पष्ट भूमिका घेत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी महाराष्ट्रात गुन्हा दाखल करण्याची अट ठेवली. ही अट चुकीची नाही, उलट तिची गरजच नव्हती असंही त्यांनी सांगितलं. तर सपकाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत निवडणुकीपूर्वी संवाद साधला नसल्याचा थेट आरोप केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत अपघाताच्या चौकशीबाबत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिला म्हणून काँग्रेसकडे बोट दाखवणं चुकीचं होतं. तिथं एकूण 53 अर्ज दाखल झाले होते, पण त्यावर कोणीच बोलत नाही असं म्हणत त्यांनी भाजपला बिनविरोध शब्दाचा पुळका आला आहे. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचं राज्यातील राजकारणात आजही वजन आहे हे दाखवून दिलं. एकूणच काय तर काँग्रेसचा डाऊनफॉल नाही तर काँग्रेस राज्यात भक्कमपणे ताकद वाढवत आहे हेच हर्षवर्धन सपकाळ यांनी दाखवून दिलं. दरम्यान तुमची या सगळ्यावर काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.